चला तर मंडळी, आमच्या घराजवळच नीरा नदी आहे आणि त्या नदीतलेच हे ताजे ताजे मासे. आणि खरं सांगू का, ताजे ताजे मासे खाण्याची मज्जाच वेगळी. मग काय, मार्केट मधूनच 2 किलो मासे मी स्वच्छ आणि कट करून आणले. घरातलं मोठं घमेलं घेतलं आणि मासे 3-4 वेळा स्वच्छ खळखळ धुवून घेतले. त्यात हळद मीठ घालून आले लसूण कोथिंबिरीची 4 चमचे पेस्ट घातली. सोबतच एक मोठा लिंबू यात पिळून घेतला. मीठ मसाले माशांना चांगले चोळून घेतले आणि 10-15 मिनिटे मासे मुरायला ठेवले. चला आता मासे फ्राय करायला घेऊया. तर आज मी बाहेरूनच मसाला घेऊन आलीये मासे फ्राय करण्यासाठी. तो मसाला मी माशांना चांगला लावून घेतला. तर मासे संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी तुमच्याकडे जर टिप्स असतील तर नक्की कमेंट मध्ये शेअर करा. आणि तुम्ही आणखी वेगळ्या कोणत्या पद्धतीने मासे फ्राय करत असाल तर तेही मला नक्की शेअर करा. चला, मसाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर मासे मी दोन्ही बाजूने आलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले. आणि इथे आपला पौष्टिक चविष्ट फिश फ्राय तयार झालाय. आणि गरमागरम लागलीच खाऊ नाही घेतले, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, थंड खायला मजा येत नाही. चला तर मग तुम्ही फिश फ्राय आठवड्यातून किती वेळा करता मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर फॉलो नक्की करा.